या कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार म्हात्रे साहेब, आपले जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर पाटील साहेब, त्याचबरोबर सभापती आमचे नियोजनचे शरदजी देवी, प्रणिता कुलकर्णी, भोईर, पातकरदाई, दुसरे सभापती संभाजी शिंदे, अशोक म्हात्रे, उपस्थित असलेले गणेश गोपी, बंटी मस्कर, स्वामी दारवी, प्रकाश गौतरे, आमचे अण्णा, खास करून उपस्थित असलेले आमच्या तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, उपस्थित असलेले सर्व नागरिक, जमलेल्या बंधुभगिनी आणि पत्रकार मित्र, खरं पाटील साहेब याची सुरुवात आमच्या मुरबाड मतदारसंघातून झाली. ही त्याला नाव होतं आमचं शासकीय योजनांची जत्रा आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याला आले होते. हे देवेंद्र फडणवीस असताना त्या टायमाला हजारोच्या संख्येने, आणि 3 दिवस ठेवतो आम्ही, हजारोच्या संख्येने केवळ योजना नाही तर कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी ठेवला होता. कोर्टाचे जज सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि किशेनचा त्या ठिकाणी एवढ्या मिटवण्याचा प्रयत्न झाला, तो सगळ्यात मोठा प्रयत्न झाला. त्या मुख्यमंत्र्यांना तो कार्यक्रम एवढा आवडला होता की त्यांनी हा पहिला बिहार काढताना त्याच्यात मुरबाडचा उल्लेख पहिला त्या बिहारमध्ये केला आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघातूनच ही खरी सुरुवात झालेली आहे. आताच अध्यक्षांनी पण सांगितलं की दर 6 महिने असावा, तर मग आम्ही नक्कीच करू, त्याला काही अडचण येणार नाही. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ठेवला आणि खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण ज्या वेळेला तहसील कार्यालयामध्ये जातो त्या टायमाला अधिकारी त्या दिवशी जर नसले तर आपल्याला एक फेऱ्यात काम होत नाही. बऱ्याच वेळा अशा फेऱ्या मारून लोक कंटाळतात आणि मग तक्रारीची सुरुवात होत असते. यासाठी सगळ्याच योजना एका ठिकाणी व्हाव्यात, सगळ्या खात्याचे प्रमुख या ठिकाणी यावं आणि नागरिकांना लागणाऱ्या त्या सुविधा आहेत, तातडीने मिळणारे दाखले. घरामध्ये आता मुलांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागणार, पण त्यांना दाखल्यांची एवढी अडचण असते की त्या टायमाला फेऱ्या मारून कंटाळतात विद्यार्थी. मग आम्हाला कुठेतरी जावं लागतंय, आम्हाला बोलावं लागतंय आणि मग त्यांना कुठे मिळाला दाखला तर तो मिळतोय. आज परिस्थिती अशी आहे का तुम्ही आले सगळे डॉक्युमेंट बरोबर आणले असतील तर ताबडतोब तुमच्या हातामध्ये त्याची सुरुवात केली जाते. एक चांगल्या विचारातून ज्या वेळेला खऱ्या अर्थाने सरकारने धोरण ठेवलं असेल, राज्य सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजेत, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खूप बदल घडवले. आज तुमच्यासाठी या योजना इथे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचबरोबर आपलं शहरी भाग आहे, नगरपालिकेच्या पण काही योजना आपल्या या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना त्याचा ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातल्या नागरिकांना सुद्धा उपयोग व्हावा. निश्चित शहरी भागामध्ये सुट्टीचा दिवस असेल तर लोक जास्त येतील. आज थोडीशी ती अडचण असते, पण तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण लाभ घेणार आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामध्ये केवळ दाखले किंवा हे नाही, तुमचे फेरफारच्या नोंद असतील, तुमच्या अन्य जमिनीच्या बाबतीतल्या काही तक्रारी असतील, आरोग्याच्या सुद्धा खाली शिबिर चांगल्या पद्धतीने ठेवलंय आणि त्या ठिकाणी निश्चितपणे अजून एक नवीन आपल्या मतदारसंघाची सुरुवात देवाभाऊ शासन आपल्या मतदारसंघातून तयार झाले आणि हजारोच्या संख्येने देवाभाऊ चष्मे आज महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलेले आहेत. देवाभाऊच्या नावाने आपण तो चष्मा तयार केलाय. आता सुद्धा खाली गाडी लागलेली आहे तपासाची, त्यानंतर सुद्धा अजून त्याच्यामध्ये आपल्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि जवळजवळ काम पूर्ण होत आले. एका क्लिकवर ज्याला मोतीबिंदू झाला असेल मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला, त्याने एका क्लिकवर त्याला सुविधा दिली जाईल, गाडी जाईल, त्याला घेऊन येईल, मोफत त्याचं ऑपरेशन करून दिलं जाईल. अशा प्रकारची एक नवीन सुविधा आता आपण लवकरच आपल्या मतदारसंघात सुरू करतोय. कोणालाही मोतीबिंदू झाला आणि त्याला हॉस्पिटलला पैसे घालायला लागतील अशा प्रकारचा प्रश्न राहणार नाही. एक भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतलाय आणि आपले साकीब गोरे त्यांचं सगळं काम पाहतात. एक मनापासून त्यांचं धन्यवाद मानले पाहिजे की खूप मेहनतीने चांगल्या सगळ्या मोतीबिंदूच्या नावाने आपल्याला सुविधा मिळतात. नगरपालिकेच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तिथं जाऊन तुम्हाला वेळेवर कधी अधिकारी भेटले नाही
आता बॉडी आली त्याच्यामुळे तुम्हाला त्या अडचणींना थोडंसं नक्कीच साथ मिळते, पण चांगली सुरुवात या माध्यमातून होईल. तुमचा समन्वय अधिकाऱ्यांच्या बरोबर वाढेल आणि त्याचा लाभ तुम्हाला आमच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होऊन जाईल. खरं म्हणजे पाटील साहेब अजूनही काल काही बावनकुळे साहेबांनी तुमच्याकडचे खूप महत्वाचे निर्णय घेतले. आज खरं म्हणजे याचा भूमापन दिवस होता ना, त्या आजच्या दिवसाला खरं सांगायला हरकत नाही. मशीननी आता जे तुमच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्वे होतोय, 1 तासाच्या आत तुमचा सर्वे केला जाईल. 1 तास, 1 तासामध्ये तुमच्या हातामध्ये तुम्हाला नकाशा मिळेल. एवढ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा केल्या. तुमचे पोट हिस्से सुद्धा करण्याचा एक महत्वाचा निर्णय झालाय. नागरिकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. लवकरात लवकर तुम्हाला कशी जमिनीची मोजमाप केलं जाईल यासाठी एवढ्या सुधारणा केल्या की तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण ठेवलेली नाही. एक जमिनीच्या भांडणांचा खूप मोठ्या प्रमाणात सध्या प्रमाण आहे आणि त्या भांडणांच्यावर मात करण्यासाठी एक चांगला उपयोग केलाय. ग्रामीण भागामध्ये त्याचा अजूनही दुसरा एक चांगला उपयोग झालाय. रस्ते आपले काय पाणंद रस्त्यांच्यासाठी बऱ्याच शेतांच्यावर जायला रस्ते नसतात. तर ज्या समोरच्या शेतकऱ्यांना जर रस्ता पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचा तहसीलदारांच्याकडे अर्ज करायचा. आमच्या माझ्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे, त्याला तातडीने मान्यता दिली जाईल. आपल्या मतदारसंघाला 10 कोटी रुपये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिले त्या रस्त्यांसाठी. तातडीने ज्या ज्या गावांच्या थोडीशी अशा अडचणी असतील तर त्यांनी ताबडतोब त्याचा नियोजन करावं आणि चांगल्या विचारातून आपल्याला वाद न होता ही चांगली कामं आपल्या माध्यमातून व्हावी अशा विचारातून सरकारने ही सुद्धा एक चांगली सुविधा आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे याचं नियोजन आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. पण आज निवडणूक आयोगाने महत्वाची बैठक लावल्यामुळं तहसीलदार सर्व, प्रांत सर्व आज त्या बैठकीला बोलवल्यामुळं ते सगळे उपस्थित नाही, पण ऍडिशनल कलेक्टर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला निश्चितपणे सगळा स्टाफ इथं उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ज्या नागरिकांना त्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला आहे आणि देण्याचा अजूनही त्याच्यामध्ये इश्यू सुरू होतील. मुलींसाठी लसीकरणाचा पण कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पंतप्रधानांनी खूप चांगलं जे आमच्या अध्यक्षांनी आता तुम्हाला सुतोवाच केलं, खरं म्हणजे त्याचा लाभ आमच्या मुलीने घेतला पाहिजे. आताही काही मुली आल्या त्यांचंही पण आपण एक दिला असेलच किंवा आपण द्यायचं असेल तर त्यांनाही ते घेऊन आपण त्यांचा चांगली सुरुवात या शिबिरांच्या माध्यमातून करूया. रेशनिंग कार्डाचा विषय असेल, रोज आमच्याकडे 2, 4, 5 तरी लोकांची पत्र असतात. रोज आपल्याला जावं लागतंय, त्यापेक्षा एकदा द्या, डॉक्युमेंट द्या आणि तुम्हाला ताबडतोब कार्ड घेऊन जा. एक चांगली सुविधा शहरी भागात सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतोय. आणि म्हणून ज्या ज्या योजना आहेत सरकारच्या, संजय गांधी निराधार योजना असतील, शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना असतील, ग्रामीण भागातल्या असतील, शहरी भागातल्या असतील, बचत गटाच्या असतील, या सगळ्या योजना तुमच्या दारापर्यंत आणण्याचा सरकारचा चांगला विचार आहे, जेणेकरून नागरिकांना त्याच्यामध्ये जास्त त्रास होऊ नये आणि चांगल्या विचारातून आपल्याला मदत व्हावी. हाच या शिबिराचा महत्वाचा उद्देश आहे. मी मनापासून आपल्या सगळ्याच अधिकाऱ्यांचा पण आभार मानेल की आपण आज पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम ठेवलाय, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण सगळेजण आलात. आपल्या सगळ्यांना जर काही अडचणी असतील तर कृपया त्यांनी तशा प्रकारची लेखी स्वरूपात द्याव्या, नक्कीच त्यातून मार्ग काढला जाईल अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ नक्कीच आपल्या जनसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यानंतर विधान परिषद सदस्य कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाचे आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अनुभव मार्गदर्शन नागरिकांना उद्बोधित करावं. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आज बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आणि या समाधान शिबिरासाठी उपस्थित असलेले
आपल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्रमात आमदार किशनजी बकरे साहेब, त्यांनी नुकतंच मार्गदर्शन करून पुढील कार्यक्रमासाठी गेलेल्या नगराध्यक्षा गुजरीताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले, ज्यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी नेतृत्वाखाली शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे, ते आपल्या ठाणे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर नगरसेवक संभाजी शिंदे साहेब, नगरसेवक तुकारामदादा भात्रे, नगरसेवक शरददादा तेली, सुनीताजी पाटील, नगरसेविका हर्षाली गायकवाड, नगरसेविका रचनाजी भोईर, नगरसेविका ज्योती दारवे, प्रतिताई पातकर, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी नितीनजी पाटील, पाठीवर बसले सर्व सन्माननीय समाजसेवक, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या खाली बसलेले या बदलापूर शहरातील सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरोखरच महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करावं एवढंच कमी पडेल, म्हणून सुरुवातीला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुरेंद्रताई पवार आणि खास करून महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांचं अभिनंदन करावं लागेल. कारण ही संकल्पना मुळात बावनकुळे साहेबांनी एक समिती तयार केली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व आपले जे बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या यायला नको आणि आलीच तर ती समस्या एकाच छताखाली झुकावी. लोकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी एकाच छताखाली निवारल्या जाव्यात, म्हणूनच आजचं हे महाराजस्व शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या शिबिरामध्ये बघा आपल्याला महसूल विभागातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुटणार आहेत. प्रलंबित फेरफार असतील, सातबारा असतील, डिजिटल काही बाबी असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, रहिवासी दाखले असतील. नुकत्याच आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या, मुलांना ऍडमिशनसाठी उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला लागतो. आणि त्याचबरोबर पाटील साहेब आपल्याला एक विनंती राहणार की मगाशी आपल्याला बोललो की जातीचा दाखला आपल्याला महत्वाचा आहे. आता आपण तात्काळ जातीय दाखले विद्यार्थ्यांना जरी देऊ शकलो नाही तरी त्यांचे काय अर्ज असतील ते आपण तात्काळ या ठिकाणी निवड करावे आणि नंतर आपल्याला माहिती आहे 2-4 8 दिवसामध्ये दाखले मिळतील याची व्यवस्था आपण निश्चितपणे करावी याची विनंती राहणार. वैद्यकीय विभाग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आता आमदार साहेबांनी आणि नगराध्यक्ष मॅडम सांगितलं आहे की HPV ची लस ही मुलींसाठी अत्यंत महत्वाची का, तर त्याच्यामधून कॅन्सर पासून होणारा जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी HPV ची लस या ठिकाणी दिली जाणार आहे आणि ती आवर्जून सगळ्या मुलींनी घ्यावी. त्याचबरोबर रक्त तपासणी असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, अन्य काही आजार असतील त्यांच्या सुद्धा चाचण्या या ठिकाणी मोफत आपल्याला केल्या जाणार आहे. आणि एवढं करून त्यात जर एखादा पेशंट जर गंभीर आजाराचा असेल तर त्याला पुढची सुविधा सुद्धा पाटील साहेब आपल्याला मोफत आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिली गेली पाहिजे अशी विनंती आहे. शिधा वाटप कार्यालयाच्या संदर्भात आता अनेक लोक शिधा वाटप कार्यालयाकडे दुर्लक्ष करत असतात. बरेच लोकांचे जे व्हाईट रेशन कार्ड आहेत त्यांचं तर दुर्लक्षच असतं, पण कधी कधी अडचण येत असते त्यावेळेला रेशन कार्ड अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातो. म्हणून मुलांची नावं असतील ते ऍड करायची असतील किंवा शिधापत्रकामध्ये काय बदल करायचा असेल, त्याच्यामध्ये काय आणखी काही अडचणी असतील तर त्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर आहे. त्याचाही लाभ आपण सगळ्या लोकांनी घेतला गेला पाहिजे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आता आपल्या शहरामध्ये अनेक अशा सोसायट्या आहेत त्यांच्या अनेक प्रश्न निर्माण झाले असतात, ते प्रश्न पुढे सुटतील तर आज या ठिकाणी या शिबिरातून सुटणार आहे. शेतकऱ्यांचे असतील, कृषी विभागाचे असतील, त्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना असेल, एचं ऍप असेल, प्रधानमंत्री सक्षमीकरण असेल, ऍग्रो स्टॉक असेल, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असेल, या सगळ्या विमांचा लाभ, योजनांचा लाभ आपल्याला या ठिकाणी या शिबिरातून मिळत आहे. कृषी विभागाच्या संदर्भात झाले नगरपालिका, आपली नगरपालिका या ठिकाणी काम करते, त्यातील दीनदयाळ अंत्योदय योजना, त्याचबरोबर महिला बचत गटाच्या योजना असतील, दिव्यांगांसाठीच्या योजना असतील, नागरी वेतन निवास असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, अशाही सुविधा या ठिकाणी आज त्याचे दाखले वगैरे मिळणार आहेत. भूमी अभिलेखाचे काही विषय आहेत, काही त्याच्यामध्ये प्रलंबित विषय असतील तेही या ठिकाणी सुटणार. पंचायत समिती विभागाचे विषय असतील म्हणजे त्याच्यामध्ये रोजगार हमी योजना असेल, जन्म मृत्यू नोंद असेल, घरकुल योजना असेल, जलजीवन मिशन योजना असतील, हेही या ठिकाणी दाखले मिळणार आहेत. पोलीस आणि इतर विभागाशी संबंधित
की आपले पासपोर्टच्या संदर्भामध्ये आपलं शारीरिक प्रमाणपत्र असतं, जन्ममृत्यू नोंदीच्या विषय असतात, ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भात असतात, विद्यार्थ्यांचे बसेसचे पासेस असतात, हे सुद्धा आजच्या शिबिरातून मिळणार आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या योजना एकाच ठिकाणी एकाच दिवशी या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याकरता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंचायत साहेब अधिकारी पण आज ते निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या ड्युटीमध्ये व्यस्त आहेत. आपले तहसीलदार सुद्धा या ठिकाणी सगळेजण व्यस्त आहेत. पण आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी संपूर्ण नेतृत्व या ठिकाणी या शिबिराच्या करत असून आम्ही सर्वजण आमदार साहेब असतील, आमच्या नगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, आम्ही सर्वजण या शिबिरामध्ये आपल्या सर्वांना सहकार्य करणार आहोत. आपल्या अनेक अडचणी आहेत त्या अनेक दिवसापासून तुटलेल्या नव्हत्या. आपल्या तक्रारी होत्या की आम्ही वारंवार कार्यालयामध्ये जात नव्हतो, विविध ठिकाणी आम्ही सेवा करण्यासाठी जात नव्हतो, पण ते आमच्या सुटत नाही. आज या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्व तक्रारी तुटतील असा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो. आज सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या या संपूर्ण शिबिराचा लाभ घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये नक्कीच जसं आमदार साहेबांनी सांगितले, आमच्या नगराध्यक्ष साहेब खरोखर या शिबिराची अत्यंत चांगली गरज आहे. आमदार साहेबांनी जत्रा, शासकीय जत्रा खरोखर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी हा उपक्रम मुरबाडमध्ये राबवला आणि त्याची दखल घेतली होती आणि त्याच धर्तीवर अशा प्रकारचा उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी होतोय. तर निश्चितपणे हा कार्यक्रम वारंवार झाला पाहिजे. यातून जनतेला अनेक ज्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या निश्चितपणे सुटतील आणि चांगलं कार्य या ठिकाणी होत राहील. पुनश्च एकदा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करेन, आपल्या अधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करेन. आज ज्या ज्या काही तक्रार असतील त्या व्यवस्थित निर्वाधपणे सुटल्या पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो आणि सर्व नागरिकांनी याची सुविधा घ्यावी अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आपले आभार. आपल्या दाखले वाटण्याचा आपला पुढचा कार्यक्रम, आपला मुख्य कार्यक्रम आहे, पण त्याच्या आधी आपल्या नगराध्यक्ष मॅडम, त्यानंतर आपले आमदार साहेब कबूल साहेब यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला, त्यानंतर माझ्या सरांनी त्याचा उल्लेख केला, ते म्हणजे HPV लसीकरण लाभार्थी. तर प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याकडे काही HPV लसीकरण केलेले जे लाभार्थी विद्यार्थी इथे उपलब्ध झालेले आहेत, त्यांना आपण लसीकरणाच्या बाबतीत लसीकरण केल्याबद्दल त्यांना शाबासकी थाप म्हणून त्यांना एक आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी त्या विद्यार्थ्यांची नावं घेतो. कुमारी सैरंद्री जेना, MI इंटरनॅशनल स्कूल. मी आदरणीय कथोरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थीला तुळशीचं रोपटं देऊन तिचा सन्मान करायचा आहे. कुमारी सैरंद्री जेना. आदरणीय कथोरे साहेब सैरंद्रीचा सन्मान करत आहेत, कारण कुठेतरी जनजागृती होणं फार गरजेचं आहे. सर्वायकल कॅन्सर नावाचा जो कॅन्सरचा आजार आहे त्याला पुढे जाऊन भविष्यात बळी पडू नये म्हणून योग्य काही माहिती दिली पाहिजे. सैरंद्री जेना, MI इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी, तिचा सन्मान होतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे कुमारी सृष्टी पांडे, कार्मेल स्कूल. आदरणीय माते सरांना विनंती आहे की त्यांनी सृष्टीचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे श्रुतिका संतोष पवार, कार्मेल स्कूलची जी विद्यार्थिनी. आदरणीय पाटील साहेबांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर आपला प्रमाणपत्र अभिषेक करून उपस्थित केला.
एक नंबर झाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर आता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी महसूल, आरोग्य, कृषी, परिवहन आणि इतर सर्व विभागाचे कक्ष लावण्यात आलेले आहेत. ज्या नागरिकांनी आधी अर्ज केले होते त्यांना आज मान्यवरांच्या हस्ते दाखल्याचे वाटप करण्यात येईल. तरी मी त्यांचं नाव घेईन. नमस्कार. सध्या संपूर्ण भारतमध्ये विमुक्त भारत अभियान कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण भारतमध्ये सन्माननीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून निश्चय मित्र ही संकल्पना तयार झालेली आहे. जे शहरुग्ण आहेत त्या शहरुग्णांना फूड बास्केटचं वाटप सगळीकडे जिथे शहरुग्ण आहेत तिथे केलं जात आहे. आपल्या बदलापूर शहरामध्ये सन्माननीय विद्यमान नगरसेवक श्री किरण गोयल साहेब, श्रीयुत राम बापकर साहेब, श्रीयुत आशिष नांबरे साहेब, संभाजी शिंदे साहेब, तुकाराम म्हात्रे साहेब, समाजसेविका रचना भोईर मॅडम यांनी निश्चय मित्र म्हणून काम केलेलं आहे. आता सध्या आजच्या घडीला सन्माननीय विद्यमान नगरसेवक श्री किरण गोयल साहेब यांच्या मार्फत आपल्या शहरुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फूड बास्केटचं वाटप आपण करत आहोत. फूड बास्केटचं वाटप आपण करत आहोत. मी सन्माननीय आमदार किशोर कुकरे साहेब यांना विनंती करणार आहे की आपल्या शहरुग्णांना यांच्या मार्फत किरण गोयल साहेब यांच्या मार्फत घेण्यात येणारे फूड बास्केट वाटप करावं. सर्वप्रथम विकास वापर यांनी रिक्वेस्ट करतो आपण व्यक्त करावे. सन्माननीय किशन गोयल साहेब, आमदार कोरबा विधानसभा. सन्माननीय किशन गोयल साहेब. धन्यवाद सर. सन्माननीय पाटील साहेब, अपर जिल्हाधिकारी ठाणे. त्यानंतर सविता त्रिभुवन यांना देखील आपल्याला फूड बास्केट द्यायचे. श्रीयुत ज्ञानेश्वर मांजरे सर, श्रीयुत अपर जिल्हाधिकारी सर पाटील साहेब यांना रिक्वेस्ट करतो की आपण उपस्थितांना फूड बास्केटचं वाटप करायचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रमाणपत्र वाटप. अर्थात काही नागरिकांनी यापूर्वीच अर्ज केले होते आणि त्या नागरिकांचे जी प्रमाणपत्र आहे त्या प्राप्त होणार आहेत. मी नाव घेतो तर नागरिकांनी समोर यायचे. सुनीता पृथ्वीश दत्ता, सुनीता पृथ्वीश दत्ता, सुनीता पृथ्वीश दत्ता. मी शिक्षक आमदार आदरणीय मात्रे साहेब यांना विनंती करतो की यांनी प्रमाणपत्र प्रदान करायचं. प्रमाणपत्र द्या. त्यानंतर कल्पेश रवींद्र भावसार, कल्पेश रवींद्र भावसार, हे दोघी बाजूला. कल्पेश रवींद्र भावसार यांनी समोर यायचं आहे. प्रत्येकाला 2-2 प्रमाणपत्र वितरित करायचे आहे. तर मी पुन्हा एकदा आदरणीय मात्रे साहेब यांना विनंती करतो. त्यानंतर पुढचं नाव आहे श्रीमती सोनाबाई प्रकाश मस्कर. सोनाबाई प्रकाश मस्कर. मी नाव घेते लगेच यायचं आहे. आदरणीय कपूर साहेबांना विनंती आहे त्यांनी आपल्या हस्ते प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे
कमल पुंडलिक तरे, श्रीमती कमल पुंडलिक तरे होते. पुढचे गणेश रघुनाथ नांदेडकर. गणेश रघुनाथ नांदेडकर. गणेश रघुनाथ नांदेडकर. आदरणीय शिंदे साहेबांना, पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या हस्ते पुढे यायचे. त्यानंतर सुजाता दिलीप म्हात्रे. सुजाता दिलीप म्हात्रे लगेच समोर आहेत. त्या नागरिकांची नावं घेतली जाते ते लगेच. सुजाता दिलीप म्हात्रे आलेत का? सुजाता दिलीप म्हात्रे. दीप्ती कृष्णकुमार दळवी. दीप्ती कृष्णकुमार दळवी. दीप्ती कृष्णकुमार दळवी. आदरणीय पाटील साहेब विनंती आहे. कल्पना कमलेश जाधव. कल्पना कमलेश जाधव. मी नावं घेतो त्या नागरिकांनी लगेच व्यासपीठावर यायचे. कल्पना कमलेश जाधव. त्यानंतर किरण श्रीराम मस्कर. किरण श्रीराम मस्कर. कल्पना कमलेश जाधव. त्याच्यानंतर किरण श्रीराम मस्कर. किरण श्रीराम मस्कर. लगेच दुसरे नीता गौरव कटारे. आमदार नित्या श्रीमती नीता गौरव कटारे. मॅडम मॅडम नीता गौरव कटारे. सरोज सुनील पाटील. नीता गौरव कटारे. नीता गौरव कटारे. नीता गौरव कटारे. सरोज सुनील पाटील. सरोज सुनील पाटील. रोहिणी विश्वास देवकर. रोहिणी विश्वास देवकर.